उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली। एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन। उद्धव ठाकरे सेक्युलरवादी झालेत, त्यामुळे ते संघाच्या विचारांसाठी येणार नाहीत। सुरेश धस यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना केवळ टीका टोमणे माहीत, त्यांना संघाचं काम काय कळणार। आमदार निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। वर्ध्यात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र द्या, पालकमंत्री पंकज भोयर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। केंद्र झाल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळणार। भाजप सोबत लढण्यावरून शिवसेनेत मतभेद, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर शिवसेना भाजप युतीत लढेल। एकनाथ शिंदे आदेशाप्रमाणे पुण्यात शिवसेना लढेल। शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरेंचं वक्तव्य। रोहित पवारांविरोधातील अवमान प्रकरणी अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। मंत्री जयकुमार गोरे यांनी पवारांनी बदनाम केल्याचा आरोप करत अवमान आणि हक्कभंग केलेला दाखल। पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघाच्या बौद्धिकमध्ये सहभागी। मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंनी हेडगेवार स्मृतीस्थळावर केलं अभिवादन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्रसेवेची देशसेवेची शिकवण संघाच्या स्मृती भवनात आल्यानं बळ मिळतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भावना। आरएसएसच्या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार मंत्री अनुपस्थित राहणार। गेल्या वर्षी निमंत्रण देऊनही दांडी मारल्यानं यंदा निमंत्रण नाही। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संघाच्या बौद्धिकमध्ये सहभागी। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही, संघाच्या नियमानुसार राष्ट्रभक्तीच्या भावनेनं आम्ही काम करतो, नार्वेकरांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जनगण मन या पुस्तकाचं प्रकाशन। कार्यक्रमाच्या संबोधनात विरोधी पक्षनेते पदावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। 19 डिसेंबरला मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो। 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार आणि त्यानंतर मराठी पंतप्रधान होऊ शकतो। पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। इंडिगोनं भाजप सरकारला 58 कोटी रुपयांची देणगी देऊन सर्वसामान्यांना वेठीस धरलं। इंडिगोच्या कामकाजाच्या गोंधळावरून पृथ्वीराज चव्हाणांची सरकारवर टीका। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता। भास्कर जाधवांची पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर माजल गावात हल्ला। पवन करवार हल्ल्यातील आरोपींना अटकेसंदर्भात पोलिसांना जाब विचारल्याच्या रागातून हल्ला। धारूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। अनेक वर्ष रखडलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा। मार्गासाठी भूसंपादन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। कोकण रेल्वेच्या नव्यानं होणाऱ्या 28 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 27 बोगदे आणि 55 उड्डाणपूल असणार। सोलापुरात भाजपचा उमेदवारी अर्ज खरेदी करण्याकरता उमेदवार थेट बैलगाडीतून कार्यालयात दाखल। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते वंदे मातरम उद्यानाचं उद्घाटन। 19,910 चौरस मीटर जागेत पसरले उद्यान। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विधान परिषदेत विरोधकांच्या वतीनं अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला। प्रस्तावाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर आज विधानसभेत लक्षवेधी सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडण्याची शक्यता। विधानसभेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणावर चर्चेची शक्यता। विरोधी पक्षाचे आमदार लक्षवेधीद्वारे वेधणार सरकारचं लक्ष। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवरून गदारोळाची शक्यता। केवळ पुरवण्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशन झालं। अधिवेशनात केवळ बिल्डरांच्या फायद्याच्या घोषणा। भास्कर जाधवांची टीका। मुंबईत पहिल्यांदा सनबर्न फेस्टिवलचं आयोजन। 19 ते 21 डिसेंबर दरम्यान फेस्टिवलचं आयोजन। विविध कारणांवरून मुंबईत या फेस्टिवलला विरोध।
बीडमध्ये शेतीमालाच्या भाववाढीसाठी शेतकरी हक्क मोर्चा 25 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार शेतकऱ्यांचा मोर्चा. माहीम परिसरात कचऱ्याचं साम्राज्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्या मतदारसंघात कचऱ्याचं साम्राज्य. कोल्हापूर पालिकेच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त खाद्य महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात शहरातील विविध महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. चंद्रपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागातील 9 प्रकल्पातून सुमारे 3500 विद्यार्थी सहभागी. बोरिवलीत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्वाती बोरकर यांच्याकडून आयोजन. कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद. हिंगोलीत वरुड इथे प्लास्टिक मुक्त जनजागृती कार्यक्रम. अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. सांगलीच्या जतमध्ये ग्रामस्थांचं बेमुदत आंदोलन. संख हा स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीकरता संखसह आसपासच्या गावांचं बेमुदत आमरण उपोषण. गावकऱ्यांची गावं बंदची घोषणा. हिंगोली मळापूर इथे गावकऱ्याच्या मदतीनं वनराई बंधाऱ्याची उभारणी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वनराई बंधाऱ्याची उभारणी. अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त राकेश ओला उद्या पदभार स्वीकारणार. विद्यमान आयुक्त अरविंद चावरिया यांची 7 महिन्यात बदली. मराठी शाळांच्या अस्तित्वाबाबत आज परिषद. ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांचा मुद्दा समोर आणण्यासाठी आज परिषदेचं आयोजन. परिषदेत मराठी शाळा बंद पाडण्याविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. सोलापुरातील 103 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचा आजपासून पाडकाम. या पुलावरून जाणारी सर्व वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली. नवी मुंबई विमानतळाचा शुल्कभार मुंबई विमानतळावर येण्याची शक्यता. नवी मुंबई विमानतळ पुढील 10 दिवसात सुरू होणार. नवी मुंबई विमानतळाचे तिकिटाचे दर मात्र मुंबई विमानतळाच्या तुलनेत अधिक. वर्ध्यात नाफेडकडून कापूस खरेदी केंद्र सुरू. खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश. वर्ध्यातील सिंधी, सेलू, आर्वी, तळेगाव, कारंजा येथील खरेदी सुरू. निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणार. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या T20 मालिकेतील आज 3रा सामना. मालिकेत दोन्ही संघांची बरोबरी. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार. तर दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट सामन्यात आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. मेस्सीने कोलकात्यातील 70 फुटी पुतळ्याचं केलं अनावरण. मेस्सीच्या चाहत्यांनी उभारलेल्या पुतळ्याचं अनावरण. अभिनेता शाहरुख खान देखील उपस्थित. कोलकात्यात मेस्सीचे चाहते आक्रमक. मेस्सी कार्यक्रमातून लवकर निघून गेल्यानं चाहते संतप्त. चाहत्यांकडून स्टेडियमवरील साहित्याची तोडफोड. राम मंदिर चळवळीतील शहीदांचं स्मारक बांधणार. अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत निर्णय. दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस आज रॅली काढणार. SIRचा निषेध करण्यासाठी रॅलीची घोषणा. रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजनेअंतर्गत उद्योजकांना जेम पोर्टलवर स्थान मिळणार. योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचं लक्ष वेधलं. देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी हवा. लोकसभेत चर्चा करण्याची राहुल गांधींची मागणी. हवा प्रदूषणाच्या चर्चेच्या मागणीला रिजिजूंचा पाठिंबा. छत्रपती संभाजीनगरात हॉटेलमध्ये आलेल्या व्यापाऱ्याच्या कारमधून 14 लाखांची चोरी. दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. छत्रपती संभाजीनगरात हॉटेलमध्ये सुमारे 8 लाखांच्या साहित्याची चोरी. जुन्या वैयक्तिक वादातून 10 ते 15 जणांकडून हॉटेलमध्ये तोडफोड. 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात मुलीच्या आईनं केलं मुलीच्या प्रियकराचं अपहरण. तिघांच्या मदतीनं तरुणाचं अपहरण करून मारहाण. 1.5 वर्षांपूर्वी मुलीला पळवून नेल्याचा राग या घटनेमागे असल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगरात नोकरीच्या आमिषानं 11 दिवसात 27 लाखांचा गंडा. सोशल मीडियावर हॉटेल रेटिंग टास्क पूर्ण केल्यास कमिशन देण्याचे आमिष देत फसवणूक. गुन्हा दाखल.
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये घरफोडी करणाऱ्या चोराला अटक, सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चंद्रपूर पोलिसांची नायलॉन मांजा विरोधात विशेष मोहीम, एलसीबी आणि दुर्गापूर पोलिसांकडून 3 नायलॉन मांजा विक्रेत्यांना अटक, नायलॉन मांजाच्या प्लास्टिक चक्रीसह सुमारे 1,25,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईत झोपडपट्ट्यात मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय, गोवंडी मानखुर्दसह मुंबईतील दाट लोकवस्तीतील भागांमध्ये नवजात बालकांना विकणाऱ्या टोळ्या सक्रिय, हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचं ऑपरेशन मुस्कान. नंदुरबारच्या शहादा शहरात धक्कादायक चोरी, स्टेट बँक समोरून 30 लाखांची रोकड लंपास, सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज एमआयडीसीत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना 24 तासात अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाळूज पोलिसांची संयुक्त कारवाई, मकोगा अंतर्गत गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये अन्न आणि पुरवठा विभागातील अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, अधिकारी गजानन देशमुखला 16,000ची लाच घेताना रंगेहात पकडला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.